तुमचेही केस खूप पातळ होत चाललेत का? खूप प्रकारचे शॅम्पू, खूप प्रकारचे महागाचे तेल वापरून झाले, तरीही केस गळती काही बंद होत नाहीये का? असं जर असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केस गळतीवरती 100% उपाय सांगणार आहे. परंतु हे उपाय सांगण्याच्या अगोदर तुम्हाला केस गळतीचे प्रमुख कारण काय आहेत हे जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. काही लोक खूप महागाचे शॅम्पू किंवा तेल वापरतात, परंतु केस गळतीचे प्रमुख कारण न जाणून घेता त्याच्यावरती उपाय करायला करतात. त्यामुळे काय होतं की केस गळती थांबण्याच्या ऐवजी केस गळती जास्त व्हायला सुरुवात होते. म्हणून अगोदर तुम्ही त्याचे कारण जाणून घ्या आणि त्याच्यानंतर उपाय करणं हे अतिशय सोपं होणार आहे. तर मग आजचा व्हिडिओ पूर्णपणे तुमच्यासाठी आहे, ज्यांचेही केस खूप पातळ होत चाललेले आहेत. तर मित्रांनो, चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पहिलं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. पहिलं कारण केस गळतीचं असं आहे की स्ट्रेस म्हणजे ताणतणाव. जर तुम्ही कुठल्याही गोष्टीचं लगेचच टेन्शन घेत असाल किंवा लगेचच तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस येत असाल किंवा अदर कुठल्याही कारणामुळे तुमची लाईफ स्ट्रेसफुल असेल, तर नक्कीच तुम्ही पाहाल की तुमचे केस हे खूप जास्त गळणार आहेत. तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्ट फिक्स करणं खूप गरजेचं आहे. आणि ही फिक्स तुम्ही कशी करू शकता, तर याच्यावरती मी तुम्हाला सोपे उपाय सांगणार आहे. स्ट्रेस जो आहे तो मेनली कॉर्टिसोल नावाचं जे आपल्या शरीरामध्ये हार्मोन असतं, ते हार्मोन वाढल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये स्ट्रेस वाढत असतो. परंतु आपल्याला हे कमी करता येऊ शकतं. तर ते कसं? तुम्ही काय करू शकता, रोज रात्री झोपताना तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन केल्याने तुमचं माइंड जे आहे ना ते खूप शांत राहतं आणि त्याचमुळे तुम्हाला चांगली झोपही लागते. चांगली झोप घेणं हे तितकेच गरजेचं आहे. जर तुम्ही 7 ते 8 तासाची चांगली झोप घेत असाल तर त्यानेही तुमचा स्ट्रेस खूप जास्त कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. तर मित्रांनो, हे झालं पहिलं कारण. आता मी तुम्हाला सांगणार आहे केस गळतीचं दुसरं कारण काय आहे. तर जर तुमच्या शरीरामध्ये तुमचा डाएट जो आहे तो डाएट व्यवस्थित नसेल, पुअर डाएट जर तुमचा असेल, तर नक्कीच तुमचे केस हे जास्त गळणार आहेत. आता पुअर डाएट म्हणजे काय आणि चांगला डाएट म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. जर तुमच्या डाएटमध्ये प्रोटीनचं प्रमाण कमी असेल तर नक्कीच तुमचे केस जास्त गळणार आहेत. याचं कारण असं की आपलं शरीर जे आहे ते कुठलंही मसल बिल्ड करण्यासाठी किंवा कुठलीही चांगल्या हार्मोनची ग्रोथ होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये प्रोटीनची पूर्तता असणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन प्रोटीनचे सोर्स कुठले आहेत जे तुमच्या केसाच्या वाढीसाठी मदत करणार आहेत. पहिलं व्हेजिटेरियन सोर्स प्रोटीनचा असा आहे की तुम्ही प्रत्येक प्रकारच्या ज्या डाळी आहेत, जसं की मसूर डाळ आली, त्यामध्ये तुरीची डाळ आली किंवा मुगाची डाळ आली, या कुठल्याही डाळीचा उपयोग तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता. सोबतच व्हेजिटेरियनमध्ये तुम्ही छोले खाऊ शकता, राजमा खाऊ शकता. हेही प्रोटीनचे अतिशय उत्तम सोर्स आहेत आणि याने तुमची केसांमध्ये तुम्हाला वाढीमध्ये नक्कीच फरक दिसणार आहे. नॉन व्हेजिटेरियन जर तुम्ही असाल तर नक्कीच तुम्ही एग्ज आणि चिकन ह्या दोन्ही गोष्टीचा तुमच्या आहारामध्ये वापर करू शकता. प्रोटीन सोबतच तुमच्या आहारामध्ये आयर्न आणि झिंक असणंही तेवढंच गरजेचं आहे तुमच्या केसांच्या वाढीसाठी. आता हे आयर्न तुम्हाला प्रत्येक प्रकारचे जे ग्रीन व्हेजिटेबल्स असतात, पालेभाज्या असतात, त्यामधून तुम्हाला प्रोटीन हे 100% मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला हिरव्या पालेभाज्याही खाणं तितकंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, हा झाला चांगला डाएट. परंतु याच्यासोबतच तुम्हाला काही अजून गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे आणि ते म्हणजे जर तुम्ही चांगला डाएट फॉलो करत असाल तर तुम्हाला खराब डाएट जो आहे म्हणजे जे जंक फूड आहे ते तुम्हाला तुमच्या आहारामधून कमी करायचं आहे. मी तुम्हाला एका दिवसात जंक फूड बंद करा असं म्हणणार नाही. तुम्ही आठवड्यातून एकदा, तसंच कमी करत करत तुम्ही 15 दिवसातून एकदा असं खात तुम्ही जंक फूड तुमच्या आहारामधून अवॉइड करू शकता. या गोष्टीमुळेही तुमचे केस प्रचंड वाढण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे. मित्रांनो, तिसरं कारण असं आहे, तुमच्या शरीरामध्ये जे हार्मोन्स असतात ते हार्मोन जर इम्बॅलन्स असतील तरीही तुमचे जे केस आहेत ना ते खूप गळायला सुरुवात होते. आता स्त्रियांमध्ये PCOS तसंच PCOD या आजारांमुळे काय होतं की आपल्या शरीरामधले हार्मोन जे आहेत ना ते इम्बॅलन्स व्हायला सुरुवात होतात आणि त्यामुळे काय होतं, केस जे आहेत ना ते खूप जास्त गळायला सुरुवात होतात. तर ह्याच्यावरती हा उपाय तुम्ही करू शकता की एव्हरी 6 मंथ म्हणजे प्रत्येक 6 महिन्यातून तुम्ही तुमचं ब्लड चेकअप करू शकता आणि तुमचे हार्मोन्स बॅलन्स आहेत की नाहीत हे तुमच्या डॉक्टरांकडून तुम्ही चेक करून घेऊ शकता आणि त्याच्यावर त्वरित उपचार करणंही तितकंच गरजेचं आहे. त्यानेही तुमच्या केस गळतीमध्ये तुम्हाला भरपूर
भरपूर बदल दिसणार आहे आणि तुमचे केस जे आहेत ना ते स्ट्रॉंग आणि हेल्दी होणार आहेत. मित्रांनो, मी तुम्हाला आता बोनस टिप सांगणार आहे आणि ती म्हणजे तुमची स्काल्पची हेल्थ. आता तुम्ही म्हणाल स्काल्प हेल्थ म्हणजे काय? तर तुमचा जो स्काल्प आहे तो तुमच्या केसांच्या वाढीसाठीचं मूळ कारण आहे. तुमचा स्काल्पच आहे जे तुमच्या केसांना चांगली ग्रोथ देण्यासाठी मदत करत असतो. तर तुम्हाला ह्या स्काल्पची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचा स्काल्प क्लीन स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा शॅम्पू करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा स्काल्प जर खूप ड्राय असेल, काही लोकांचा स्काल्प खूप ड्राय असतो, म्हणजे आंघोळ केल्यानंतर शॅम्पू केल्यानंतरही त्यांच्या केसामधून डॅन्ड्रफ बाहेर येतो. तर ह्या डॅन्ड्रफला ट्रीट करणं खूप गरजेचं आहे. ह्या डॅन्ड्रफला ट्रीट तुम्ही करण्यासाठी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूही वापरू शकता आणि मॉइश्चरायझिंग जे शॅम्पू असतात स्काल्प हायड्रेटेड ठेवणारे ते शॅम्पूही तुम्ही वापरू शकता. त्यामुळे तुमचा स्काल्प जो आहे ना तो इची होणार नाही आणि तुमची केसांची वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही हे जे उपाय जाणून घेतले आणि जे कारणं जाणून घेतले याच्यावरून तुमच्या केस गळतीमध्ये बराचसा बदल तुम्हाला दिसणार आहे. केस गळती हे काही कुठला जादुई शॅम्पू किंवा जादुई तेल वापरून कमी होणारी गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये तुम्हाला आहारामध्ये बदल करणं, सोबतच तुम्हाला वेळच्या वेळी व्यायाम करणं आणि याच्यावरती योग्य उपचार करणं गरजेचं आहे. त्याने नक्कीच तुमच्या हेअरफॉलमध्ये तुम्हाला खूप फरक दिसणार आहे आणि तुमच्या केसांमध्ये खूप जास्त वाढ होणार आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमची जी हेल्दी हॅबिट आहे, एक हेल्दी हॅबिट ती नक्कीच तुम्ही तुमच्या माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मला सांगू शकता. आणि व्हिडिओचा कुठला टॉपिक तुम्हाला हवा असेल तो नेक्स्ट टॉपिक त्या टॉपिकवर मी तुमच्यासाठी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच बनवू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओला पाहण्यासाठी माझ्या नोटिफिकेशन बेललाही ऑन करून ठेवा. तर मित्रांनो, भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, नमस्कार.